कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी हेमंत ढोमे यांना विनंती करतो की आपल्या सर्व टीमला घेऊन निर्माते गोपाळ तायवडे पाटील, वैष्णवी जाधव, श्रेयस जाधव, सन्माननीय संजयजी छाबरिया. मी विनंती करतो दिग्दर्शक हेमंत ढोमे, त्याचप्रमाणे चित्रपटातील प्रमुख कलाकार जितेंद्र जोशी, नेहा जोशी, रसिका सुनील, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंगसाळे, गीतकार, प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन, या चित्रपटाचे संकलक फैजल महाडिक. या किल्ले सिंहगडावर पहिल्यांदाच असं होत आहे की एका चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक लेखक हेमंत ढोमे, त्याचप्रमाणे चित्रपटाचे निर्माते यांच्या हस्ते शिवप्रभूंचे पूजन. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मी हेमंत ढोमे यांना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं, हे कार्यक्रम आपण सुरू करावा. हेमंत ढोमे. धन्यवाद. आपण या चित्रपटाचा टीजर पाहिलात, आपण या चित्रपटाची 2 गाणी पाहिलीत, या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं, पण चित्रपटाची कथा किंवा चित्रपट काय आहे ह्याबद्दल खरी आयडिया येते ते त्याच्या ट्रेलर नंतर. आणि हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा सिंहगडावरती व्हावा असं डोक्यात आल्यानंतर माझे निर्माते म्हणजेच वैष्णवी जाधव, गोपाळ तायवडे पाटील आणि संजय छाबरिया यांनी त्या संकल्पनेला लगेचच हो म्हणून सांगितलं. आणि सिंहगडावरती आम्ही फिरायला यायचो, मजा करायचो. अर्थात ते वय तसं होतं की तेव्हा कळायचं नाही मजा म्हणजे काय. मला अजूनही आठवतंय त्यावेळी किल्ल्यावरती मटण भाकरीसुद्धा मिळायची, जी कालांतराने बंद झाली कारण गैरप्रकार वाढले. ते का वाढले तो प्रश्न आपल्यालाच आपण विचारला पाहिजे. मजा ह्या शब्दाचा गैरवापर, मजा या शब्दाचा वेगळा अर्थ आजची पिढी घेऊ लागलेली आहे. मी सुद्धा त्यातच आहे. पण ह्या अशा जागा आहेत, ह्या अशा वास्तू आहेत की ज्याचं पावित्र्य फार वेगळं आहे. म्हणजे देवळात आपण जाऊन सिगरेट ओढू का, देवळात आपण जाऊन गुटखा थुंकू का, देवळात आपण जाऊन अश्लील चाळे करू का, तर नाही. माझ्यासाठी, माझ्या संपूर्ण टीमसाठी प्रत्येक किल्ला हे एक देऊळ आहे. किल्ला फिरायचो, दही खाऊन जायचो, मजा वाटायची. यानंतर मी माझं पुढचं शिक्षण घ्यायला म्हणजे MSc UK मधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि कालांतराने लंडन सिटीमध्ये एक जॉब करत होतो. लंडन आय जे आहे गोलचक्र फिरतं, तिथे मी कस्टमर केअरला होतो. आणि पहिले काही दिवस लंडन फिरणे वगैरे, लंडन सिटी खूप महाग, पण ती फिरायची म्हणजे पैसे खिशात पाहिजेत. आणि ते पैसे एक दिवस जमले कारण मी जॉब करत होतो आणि हळूहळू मी ते शहर फिरायला लागलो. आणि एक दिवस मी तिकीट काढलं बकिंगहम पॅलेसचं, जिथे इंग्लंडची राणी अनेक वर्ष राहतीये, राणीचा देश ज्याला आपण म्हणतो. सो ती सगळ्यात डॉमिनेटिंग, ती तिथली सगळ्यात मोठी शक्ती असं आपण म्हणूयात. आणि 1234 सालची राणीची बेडरूम मला आत बघायला मिळाली. आणि मला प्रश्न पडला, माझ्या राजाची, माझ्या शिवबाची बेडरूम कुठे हो, त्या भिंती कुठे आहेत हो, तर असं काहीच अस्तित्वातच नाही आहे. मी कधी दाखवू शकतो की महाराज इथे बसायचे, हे महाराजांचं सिंहासन, या महाराजांच्या वस्तू, असं आपल्याकडे काही अवेलेबलच नाही आहे. आणि तिथून कुठेतरी डोक्यात विचार आला की आपण जर कधी चित्रपट केला दिग्दर्शित तर तो हा असेल. आणि तो चित्रपट दिग्दर्शित करण्यामध्ये अर्थातच माझ्या संपूर्ण टीमचा प्रचंड मोठा सहभाग आहे. कारण चित्रपट हे कोणा एकट्याचं माध्यम नसतं, चित्रपट हे संपूर्ण टीमवर्क असतं. आणि आज ही एवढी अप्रतिम टीम माझ्यासोबत आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो. चित्रपट पूर्णपणे तयार आहे आणि त्याचा आज हा ट्रेलर लॉन्च. तो सिंहगडावरती व्हावा कारण सिंहगड हा एक किल्ला आहे. आणि चित्रपटाचा विषय, या चित्रपटाचा हिरो तुम्ही म्हणाल, तुम्हाला 3 हिरो दिसतील, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंगसाळे. अर्थात या सुंदर हिरोईन्ससुद्धा आहेत चित्रपटामध्ये. पण या चित्रपटाचा खरा हिरो आहे तो किल्ला, गड. आणि म्हणून या हिरोच्या उपस्थितीत, या हिरोसोबतच या ट्रेलर लॉन्च व्हावा.
सो आपण या ट्रेलर लॉन्चला सुरुवात करूयात. आधी आपण टायटल सॉन्ग जे आहे ते प्रचंड गाजतंय. गमतीची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचं जे स्मारक होतं आहे त्याच्या व्हिडिओला सुद्धा तेच गाणं लावलं आहे. याला आयरनी म्हणावी का काय मला माहिती नाही, पण ते टायटल सॉन्ग आपण बघूयात. अख्खा प्लॅन रेडी आहे. किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लूप्रिंट. किल्ल्यावर 6000 झाडांची लागवड करायची. हेलिकॉप्टरमधनं पर्यटक वरनं किल्ला पाहतील. अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवतो. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा काय, 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 बघतोस काय मुजरा काय. आपले शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या गडाचा फायदा जर रयतेसाठी होणार असेल ना, तर महाराज जिथं कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहतील. बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय. ही विरोधात होती का मोगलांविरोधात? तर खरं सांगायचं विरुद्ध होती. आणि हेच सिद्ध करणारा आमचा अजून एक सरदार फैजल महाडिक या चित्रपटाचा एडिटर. मी त्याला स्टेज आमंत्रणाला मान देऊन इथे आल्यात. तुम्ही सगळे मावळे गड किल्ले स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करताय. तुम्हा सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा. तुम्हा सगळ्यांना एक मानाचा मुजरा म्हणून आमच्या टीमच्या वतीने, अर्थात तुमचे चेहरे नसतील, कोणाचे दुसऱ्याचे असतील, पण ह्याच गाण्याचा एक व्हिडिओ आहे, तो आपण बघूयात. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही भाव. तो खास तुमच्यासाठी करण्यात आला आणि हा चित्रपटात आहे. सो हा व्हिडिओ चित्रपटाच्या कुठल्या टप्प्यावर दिसेल ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. यानंतर या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आहे, ती तलवार. ती तलवार तू आण पुन्हा रे ती तलवार. हे शब्द जे आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुठली तलवार आणायची, काय करायचं नेमकं. तर त्याचा खरा अर्थ असा आहे की पुन्हा ती शक्ती येऊ देत, पुन्हा ते बळ येऊ देत आणि पुन्हा हे हिंदवी सुराज्य परत येऊ देत.
म्हणजे ह्या गड किल्ल्यांची अवस्था परत एकदा नीट होऊ देत आणि हेच साकडे भवानी आईला की ती तलवार आता आम्हा सगळ्या मावळ्यांच्या हातात दे आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ दे की महाराजांचे सगळे गड किल्ले पुन्हा नयनरम्य होतील. या मातीत करायचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मातीला ज्यांच्या पदस्पर्शाने स्पर्श झालेला आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो क्षण आलेलाच आहे की आपण आता या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्या सगळ्यांसमोर आणतो आहे. पण खरं तर आत्ता माझी परिस्थिती भरून आल्यासारखी झालेली आहे, कारण खूप मोठा क्षण आहे. आत्तापर्यंत शूटिंग झालं ते सगळं होत राहतं. म्हणजे खरं सांगायचं तर शूटिंग हा सगळ्यात सोपा भाग आहे असं म्हणावं लागेल. तो चित्रपट पोस्ट प्रोडक्शनला जातो ते सगळ्यात कठीण काम आहे असं म्हणावं लागेल. आणि आपल्या हातात जे नाही ते म्हणजे तो चित्रपट तुमच्यासमोर येणं आणि त्याला प्रतिसाद मिळणं. आता इथून पुढे हा चित्रपट तुमचा, ही संपूर्ण टीम तुमची, हे संपूर्ण कार्य तुमचं, तुम्ही आणि आम्ही मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव आता परत आणायचं आहे. इव्हेंट जो आहे चित्रपटाचा, हा चित्रपटाचा इव्हेंट मुंबईतल्या कुठल्याही हॉटेलमध्ये करणं सर्वात सोपं काम होतं. पण मला विशेष कौतुक इथे असलेल्या सगळ्या संस्था चालकांना मला सांगायचं आहे की मी आमच्या मुंबईहून आलेल्या या सर्व ज्या मुली आहेत त्यांना विनंती करतो, कृपया आपण या इकडे, कृपया या. ते किती आतमध्ये जाऊन जसं तुम्ही किल्ल्यांवर प्रेम करताय तसं ह्या सर्व मुली फक्त हा एक इव्हेंट जो टेलिव्हिजनवर कदाचित काही मिनिटे अर्धा तास दिसेल, परंतु तेवढ्यासाठी ह्या खास हा इव्हेंट महाराष्ट्रापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं आलेल्या आहेत. तुमचाही या सर्व मोठ्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तुमचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. विनोद, आज तू हे सगळं बोलतोयस, पण मला असं वाटतं हे काही बोलायची गरज नाही आहे, कारण हा विषयच आहे की जो आम्हाला घेऊन आला या सिंहगडावर. त्यामुळे खूप शुभेच्छा. विषय घेऊन ते आपल्या समोर आलेत. मध्यंतरात त्यांनी अनेक चित्रपट केलेले आहेत, त्यांची यादी सांगायला तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. संजयजी, तुमचं इथे खूप खूप अशा सगळ्या गमती जमती करत आपण हा इव्हेंट पुढे घेऊन जातोय. हेमंतजी, आपण तुम्ही उल्लेख केलेलं गाणं आपण बघूयात आणि कार्यक्रम पुढे घेऊन जाऊयात. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. हो आई फिरविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा. वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता. तुझी लेकरे रोज नव्याने शोधत राहते तुझ्या खुणा. उद्धरून तू टाक आम्हाला जन्माला तू ये रे पुन्हा. उद्धरून तू टाक आम्हाला जन्माला तू ये रे पुन्हा.
आगीतून ताऊन सुलाखुनी तीट लावण्या काजळ देईल रयतही अंधाराचे घेऊन असा हवाजी बाल शिवाजी मुलखाचा होईल गडा उतरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा उतरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी पाठीशी असतील मावळे अंगावर घेशील वादळे कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू पण कारस्थान शिजतील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील संकटांचे वादळ येईल आभाळाचा अग्नी होईल डोळ्या देखत तांडव सारे तू एकटा कसे रोखशील हे धावून येई मग ती शक्ती जिच्यावरी रे अखंड भक्ती धावून येई मग ती शक्ती जिच्यावरी रे अखंड भक्ती उघडून दिव्यत्वाचे दार आई भवानी घे अवतार हात पसरतो आई भवानी बळ द्यावे अपरंपार शिव बालढ तू प्राणपणाने हाती देते तलवार ती दुमदुमणारा एक हुंकार ती वज्राची रे लख किनार ती चैतन्याचा साक्षात्कार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे आण पुन्हा रे आण पुन्हा रे तू आण पुन्हा रे ती तलवार पाहिलंय हे स्वप्न ते काय आणणार आहे पुन्हा आणि हे स्वप्न त्यांनी जे पूर्ण केलंय आता होतंय त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागे भली मोठी टीम आहे या टीमला सगळ्यांची इंट्रोड्यूस करण्याची विनंती करतो. खूप मोठी टीम आहे नावं घेऊ तितकी कमी आहेत पण आत्ता जेवढे उपस्थित राहू शकलेत ते इथे बसलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची माणसं जी असतात मी लाख लिहीन मला लाख वाटेल की मला डिरेक्ट करायचं आहे पण त्यासाठी पैसेही द्यावे लागतात आणि खूप खर्चिक प्रकार होता या चित्रपटाचं शूटिंग 3-4 किल्ल्यांवरती झालं साताऱ्यामध्ये झालं मुंबईत झालं खूप ठिकाणी झालं लंडनमध्ये शूट झालं सो हे सगळं करण्यासाठी मला जो मुक्तकंठ दिला ते आमचे निर्माते गोपाळ तायवडे पाटील प्रिया आणि अर्थात श्रेयस जाधव अमितराजनी केली आणि असं झालं की अमित यार इथे नाही जाते अमित म्हटलं माझ्या जातं इथे पण तरी काही गोष्टी झाल्या तरीही ज्यांनी मला सहन करून या चित्रपटाची 5 दमदार गाणी दिली तो म्हणजे अमितराज या गाण्यांची पानच्या पानं ज्यांनी लिहिली म्हणजे हे ती तलवार हे गाणं कदाचित 30 मिनिटंच असलं असतं चित्रपटात कारण ते जे पहिल्यांदा लिहून आलं ते इतकं लांब होतं कारण त्या भावना ज्या होत्या किंवा ते जे म्हणायचं जे होतं ते इतकं त्याला म्हणायचं होतं प्रत्येक गाणंच असं झालं म्हणजे नॉर्मली गाणं पानावर असं लिहून येतं त्याला संगीतकार चाल लावतो ते संपतं पण म्हणजे गाण्यांच्या वह्या येत होत्या आमच्याकडे आणि ते लिहिणारे आमचे क्षितिज पटवर्धन लिहिलं त्यातलं निवडून आम्ही उचललं आणि तुम्हाला दाखवतो आहे खरं तर त्यांनी जे लिहिलं आहे जे खूप याच्या पलीकडचं आहे
पण वेळ हे बंधन असतं, त्यामुळे हे तुमच्यासमोर एवढंच आणू शकतो. याच्यानंतर ह्या चित्रपटात माझ्या सोबतीने माझी टीम म्हणून उभे राहिले खऱ्या अर्थाने. कधीही पहाटे 5ला बोलवा, रात्री 11ला सोडा, रात्री 2ला सोडा, काहीही करा, कुठेही कसेही फिरवा, प्रतापगडाच्या पायऱ्या अनेक वेळा चढा उतरा, रायगड काहीही असो. लंडनमध्ये 16 मैल चालवलं आहे ते 16 मैल चालवलं ते माझे 3 वाघ, अक्षय टांगसाळे, जितेंद्र जोशी आणि अनिकेत विश्वासराव. या वाघांच्या वाघिणी आपल्यासमोर आहेत. एक आमची गोड आणि छोटीशी वाघीण पर्णपेठे, रसिका सुनील, जिला आत्ता तुम्ही माझ्या नवऱ्याची बायकोमधून बघताच आहात. तिथे फार वेगळी आहे ती, इकडे ती आमच्या ह्या नवऱ्याची बायको आहे आणि फक्त त्याचीच आहे. त्यानंतर नेहा जोशी. हा चित्रपट जसा क्षितिजनी गाणी खूप लिहिली तसं मला खूप वाटलं की आपण लिहायला पाहिजे. खूप शूट केलं. याचा पहिला लाईनअप जवळपास 3.25 तासाचा लागला. निर्मात्यांना प्रचंड टेन्शन की हा चित्रपट शो कसे मिळणार याला थिएटरला वगैरे. ज्यांनी कात्री चालवली आणि ज्यांनी नेमकं ठेवलं तो खूप महत्त्वाचा सरदार फैजल महाडिक. नंतर दादाचे जे गुंड असतात मेन, ते गुंड आज उपस्थित आहेत, ज्यांनी माझ्यासोबत हा चित्रपट खांद्यावर पेलला. हा चित्रपट मी दिग्दर्शित केलेला नसून आम्ही दिग्दर्शित केलेला आहे. प्रथमेश कदम माझा असोसिएट डिरेक्टर. ये प्रथमेश ये. माझा असोसिएट डिरेक्टर तुषार शेलार. यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला नसता. थँक्यू 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 थँक्यू.